नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा महाट्रान्सकोमध्ये वेगवेगळ्या पदांच्या जागा सुटलेल्या होत्या, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आता सुरू झालेले आहेत। या ठिकाणी आपण संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत। फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, काही अडचण आली तर ती कशी सॉल्व्ह करायची आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी वेगवेगळ्या पदांच्या जागा सुटलेल्या होत्या, वेगवेगळ्या पोस्ट होत्या, त्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला होता। तर आपण या ठिकाणी बघा हा व्हिडिओ या ठिकाणी टाकलेला होता 24/2024 जे 10 नंबरची पोस्ट आहे, लोअर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अँड अकाउंट 260 जागा होत्या त्यासाठी। तर त्यासाठीच या ठिकाणी बघा आपण आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ टाकलेला आहे 260 जागेचा। जर तुम्ही अजूनपर्यंत हा बघितला नसेल तर बघून घ्या या ठिकाणी। त्याच पद्धतीने तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ सर्वात आधी पोहोचतील। या ठिकाणी बघा वेगवेगळे ॲडव्हर्टाइजमेंट होतात, त्याच्यामध्ये काही पोस्ट जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते 4 जागा होत्या, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या 18 जागा होत्या, डेप्युटी इंजिनियर सिव्हिलमध्ये 7 जागा होत्या, असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या ठिकाणी 134 जागा होत्या, असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्स अकाउंट 1 जागा आहे, सीनियर मॅनेजरची 1 जागा होती, मॅनेजरची या ठिकाणी 6, डेप्युटी मॅनेजर फायनान्स अकाउंटमध्ये 25, अप्पर डिव्हिजन क्लार्कमध्ये 37 जागा आणि लोअर डिव्हिजन क्लार्क फायनान्स अकाउंट 260 जागा। तर हा टाकलेला व्हिडिओ मी या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकतात। यामध्ये बघूया आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, या बघा इथे लिंक दिलेली आहे, ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल। या ठिकाणी डायरेक्ट क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पेजवरती ओपन होऊन जाईल। त्याआधी तुम्हाला एक महत्त्वाची इन्स्ट्रक्शन सांगायची आहे, ती एक लक्ष देऊन ऐका। MSCITच्या विद्यार्थ्यांबाबतीत या ठिकाणी कन्फ्युजन झालं होतं की फक्त हे झालेलंच या ठिकाणी विद्यार्थी भरू शकतात फॉर्म, की अदरही विद्यार्थी या ठिकाणी भरू शकतात। तर या ठिकाणी कन्फर्मेशन आलेलं आहे, ज्यांच्याकडे MSCIT नाहीये त्यांच्यासाठी बघा DOE-ACC म्हणजे सोसायटीच्या केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत स्थापत संस्था अधिकृत CCC किंवा O स्तर असलेली, A स्तर असलेली किंवा B स्तर असलेली किंवा C स्तर मधली यापैकी कोणतीही जर परीक्षा एक उत्तीर्ण असाल किंवा याहून वरिष्ठ दर्जाचे संगणक विषय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारक किंवा 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचं मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल किंवा टॅली प्रमाणपत्र असेल किंवा या ठिकाणी पदवी परीक्षेकरता संगणक विषय घेऊन तुम्ही जर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाला असाल किंवा व्यावसायिक अर्हताधारक म्हणजे CA झालंय, ICWS झालेलं आहे, CFA झाले, MBA झाले, तर ज्या उमेदवारांना त्यांच्या अभ्यासक्रमात संगणक विषय होता असे सर्व विद्यार्थी MSCITच्या बदल्यामध्ये या ठिकाणी ग्राह्य ठरवण्यात येणार आहेत। त्यानंतर तुम्हाला ही जी फीस आहे खुल्या प्रवर्गाला 600 रुपये आणि या ठिकाणी मागास प्रवर्गासाठी 300 रुपये लागणार आहे। चला तर स्टार्ट करूया ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी। तुम्हाला काय करायचंय, या लिंकवरती क्लिक करायचंय। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा या पद्धतीचं पेज ओपन होणार आहे। महाट्रान्सकोचं रिक्रुटमेंट पोस्ट आहेत 15 ते 24 पर्यंत। या ठिकाणी डेट सुरू झाली आहे 12 ला, या ठिकाणी क्लोज होणार आहे 2 तारखेला आणि लास्ट प्रिंटिंग जे आहे तुम्ही 17 पर्यंत करू शकतात। चला तर स्टार्ट करूया। या ठिकाणी लॉग इन ऑलरेडी जर असेल तुमचं तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून सिक्युरिटी कोड टाका आणि सबमिट करा। जर तुमचं नसेल, नवीन असेल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचंय। या ठिकाणी या प्रकारचं या ठिकाणी पेज ओपन होईल। त्या ठिकाणी बघा 6 स्टेप दिलेले आहेत पेमेंट पर्यंतच्या, तर आपण पूर्ण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चला तर स्टार्ट करूया याच्यामध्ये। आता यामध्ये बघा बेसिक इन्फॉर्मेशन पहिली स्टेप आहे, त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट नेम या ठिकाणी टाकायचंय, पहिलं नाव। तुम्हाला हे जे सगळी माहिती आहे ती SSCच्या नावाप्रमाणे किंवा SSC मध्ये असलेल्या मार्कशीटच्या इन्फॉर्मेशन नुसार भरायची आहे। फर्स्ट नेम या ठिकाणी तुमचं टाका, त्यानंतर कन्फर्म या ठिकाणी करा फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम टाका, मिडल नेम या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे आणि लास्ट नेम टाकून लास्ट नेम जे आहे ते कन्फर्म करायचं आहे। या ठिकाणी जे रेड डॉट दिसत आहेत तुम्हाला ते तुम्हाला कंपल्सरी माहिती भरायची आहे, बाकीची माहिती तुम्ही नाही भरली तरी चालेल। त्यानंतर या ठिकाणी बघा तुमचं पूर्ण नाव येऊन जाईल, ते एकदा बघून घ्या तुमचं मार्कशीट SSCच्या डॉक्युमेंट नुसार आलेलं आहे की नाही। त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा, त्यानंतर या ठिकाणी कन्फर्म मोबाईल नंबर पुन्हा एकदा तोच टाका। अल्टरनेटिव्ह नंबर असेल तर टाकून द्या किंवा नाही टाकला तरी चालेल या ठिकाणी। त्यानंतर बघा ईमेल ID टाकायचा आहे जो चालू आहे या ठिकाणी, @ तुम्ही या ठिकाणी डोमेन निवडू शकता तुमचं, या ठिकाणी जीमेल असेल, याहू असेल तर। नंतर कन्फर्म ईमेल ID तुम्हाला या ठिकाणी पुन्हा टाकायचा आहे। सिक्युरिटी कोड आहे हा इथं दिलेला, तो टाका आणि सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करा। त्यानंतर बघा बेसिक इन्फॉर्मेशन तुमची या ठिकाणी फिलअप झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ID आणि पासवर्ड येऊन जाईल। त्याच्यानंतर बघा हे सेकंडची प्रोसिजर आहे फोटो आणि सिग्नेचरची, तिथे ओपन होईल। त्यामध्ये बघा तुम्हाला स्कॅन केलेला फोटो जो असेल तर तुम्हाला या ठिकाणी चॉईस करायचा आहे आणि या ठिकाणी बघा कॅप्चर फोटोचं ऑप्शन आहे, तर ते या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला तुमचा वेब कॅम या ठिकाणी चालू करावा लागेल। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आय कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी बघा तुमचं सिग्नेचर जे आहे ते या ठिकाणी चॉईस करायचं आहे। ते सिग्नेचर या ठिकाणी कॅपिटल लेटर किंवा ब्लॉक लेटर मध्ये नसलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बॉक्स वरती क्लिक करून नेक्स्ट वरती कन्फर्म करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी कन्फर्म झालेली असेल फोटो आणि सिग्नेचरची। नंतरची जी प्रोसिजर आहे त्यामध्ये डिटेल्स तुम्हाला तुमचे भरायचे आहेत। यामध्ये बघा बेसिक डिटेल विचारलेले आहेत त्यांनी, ॲडव्हर्टाइजमेंट अप्लाइड फॉर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे त्यासमोर बघा 15/2024, 16/2024, तर ह्याच्यापैकी तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करताय ती ॲडव्हर्टाइजमेंट नंबर या ठिकाणी लक्षात घ्या, तेच या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे। तर मी जे आहे ते या ठिकाणी 18/2024 याला या ठिकाणी अप्लाय करणार आहे, त्याप्रमाणे तुम्हीही तुमचं या ठिकाणी निवडून घ्या। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पोस्ट फॉर अप्लाइड लिहिलेलं आहे, तर या ठिकाणी पोस्ट फॉर त्यासाठी जे असिस्टंट इंजिनियर सिव्हिलचे आहे। त्यानंतर बघा ऑप्शन ऑफ झोन फॉर पोस्टिंग इफ सिलेक्टेड दिलेला आहे,
ते या ठिकाणी मॅन्डेटरी नाही आहे, ते या ठिकाणी ओपन सुद्धा होत नाही. कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट दिलेला आहे, तर तुमची जी कॅटेगरी असेल त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करा. जर तुम्ही याच्यामधून येत असाल तर याच्यात करा, किंवा ओबीसी मध्ये असाल तर त्याच्यामध्ये, किंवा ओपन मध्ये असेल तर त्याच्यात जी कॅटेगरी आहे तुमची कास्टची तीच या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर बघा पोस्ट अप्लाय अंडर विच कॅटेगरी विचारताय, तर तुम्ही तुमच्या कास्टमधूनच करत जा. जर तुम्हाला रिझर्वेशन असेल तुमच्या कास्टमधून तर तुम्हाला ती त्याच्यातून निवडण्यात येईल, आणि जर तुम्हाला चांगले मार्क पडले तर तुम्ही एखाद्या वेळेस ओपन मधून सुद्धा जाऊ शकतात. या ठिकाणी सबकास्ट काही असेल तर ती या ठिकाणी लिहू शकतात तुम्ही, कंपल्सरी आहे त्यामुळे ती व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर तुम्हाला डोमसाईल ऑफ महाराष्ट्र लिहायचं आहे, तर यस करायचंय. या ठिकाणी बघा आर यू पर्सन विथ बेंच मार्क डिसेबिलिटी 40%, तुम्ही या ठिकाणी अपंगत्व आहेत का, तर हो किंवा नाही वरती क्लिक करा. टाईप ऑफ असेल तर टाईप ऑफ डिसेबिलिटी या ठिकाणी सिलेक्ट करायची, आणि सब्जेक्ट टाईप ऑफ डिसेबिलिटी या ठिकाणी मेन्शन करायचे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचंय. आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा डू यू नीड कॉम्पेन्सेटरी टाइम ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन, म्हणजे तुम्ही जर डिसेबल असाल तरच तुम्हाला या ठिकाणी टाइम भेटेल. आर यू सफरिंग फ्रॉम सेरेब्रल पाल्सी ऑर यू आर रायटिंग स्पीड, तर हे जे आहे ते या ठिकाणी डिसेबल पर्सनसाठी आहे, ते व्यवस्थितरित्या वाचून या ठिकाणी यस किंवा नो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर आपण खाली यायचंय. त्यानंतर बघा या ठिकाणी डू यू हॅव अ कास्ट सर्टिफिकेट इश्यूड झालेला आहे का तुम्हाला, तर यस करा. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर लिहा, या ठिकाणी डेट ऑफ कास्ट सर्टिफिकेट लिहा. त्यानंतर बघा कास्ट व्हॅलिडिटी जर असेल तर त्याला यस करा किंवा नो करा. त्यानंतर असेल तर त्या ठिकाणी नंबर लिहायचा तुम्हाला आणि डेट टाकायचे. या ठिकाणी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जर असेल तुमचं तर ते लिहा या ठिकाणी. त्यानंतर बघा आर यू अप्लाइंग अंडर वुमन रिझर्वेशन, यस असेल, जे लेडीज आहेत ते या ठिकाणी यस करू शकतात, बाकीचे जे आहेत ते नो करा. या ठिकाणी बघा आर यू अ स्पोर्ट्स पर्सन विचारले तर यस किंवा असेल, नो असेल तर ते लिहा. वेदर पासिंग स्पोर्ट्स सर्टिफिकेट इश्यूड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी असेल तर यस करा किंवा नो. तुम्हाला सर्टिफिकेट नंबर लिहायचा आहे, स्पोर्ट्सचा डेट ऑफ स्पोर्ट्स सर्टिफिकेट लिहायचं या ठिकाणी. पार्टिसिपेटेड कशामध्ये केलेलं आहे, स्टेट लेवल आहे या ठिकाणी, नॅशनल लेवल आहे ते सुद्धा लिहा. रँक लिहा आणि स्पोर्ट टाईप लिहायचं. खाली यायचंय तुम्हाला या ठिकाणी. नॉन क्रिमिनल पाहिजे, जे कास्टमधून येतात त्यांच्या सगळ्यांकडे नॉन क्रिमिनल असलं पाहिजे, ते यस करा. त्या ठिकाणी नंबर टाका आणि डेट लिहा. त्यानंतर बघा या ठिकाणी रिझर्वेशन आहे ऑर्फनसाठी, तर ते अनाथ असाल तर यस करा किंवा नो करा. एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा आहे, ते सुद्धा या ठिकाणी यस नो करून टाका. आर यू अ डिपार्टमेंटल कॅन्डिडेट, जर तुम्ही महाट्रान्सकोच्याच डिपार्टमेंटल मधले असाल तर तुम्ही यस करू शकतात, नसाल तर नो करा. या ठिकाणी नॅशनॅलिटी द्यायची आहे तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे, कशासाठी सेंटर कोणते कोणते तुम्हाला लागणार आहेत एक्झामसाठी, तर 3 चॉईस दिलेले आहेत, तर तुम्ही या ठिकाणी त्याच्यासाठी प्रेफरन्स देऊ शकतात 1 by 1. त्यानंतर बघा खाली पर्सनल डिटेल दिलेले आहेत. पर्सनल डिटेलमध्ये या ठिकाणी एसएससी सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग जे आहे त्याच्यावरली डेट लिहायची आहे तुम्हाला. त्यानंतर ते कधी कंप्लीट झालंय, तुम्ही काय जेंडर आहे तुमचं, मेल आहात, फिमेल आहात, ट्रान्सजेंडर आहात. डू यू हॅव अ ट्विन्स ब्रदर सिस्टर, यस किंवा नो. नेम ऑफ ट्विन असेल तर लिहा. त्यानंतर जेंडर लिहा. मॅरिटल स्टेटस बघा तुमचं, मॅरिड आहात, अनमॅरिड. वडिलांचं नाव लिहायचंय, आईचं नाव लिहायचंय. स्पाउस नेम लिहायचं या ठिकाणी, जर असेल तर कंपल्सरी नाहीये. या ठिकाणी बघा ही कॅन्डिडेट हर हिज नेम चेंज आहे का नाही नावामध्ये ते लिहायचंय तुम्हाला. ऍड्रेस टाकायचा आहे तुम्हाला या ठिकाणी. त्यानंतर बघा सेम ऍड्रेस असेल तर बॉक्सवरती क्लिक करा. या ठिकाणी डिस्ट्रिक्ट, स्टेट, पिनकोड टाकल्याच्या नंतर सेम असेल तर बॉक्सवरती क्लिक करा, ऑटोमॅटिक तोच ऍड्रेस येऊन जाईल. आणि खाली तुम्हाला या ठिकाणी बघा ऍप्लिकेशन फीस दिलेली आहे 350 रुपये. या ठिकाणी व्हॅलिडेट युअर ऍड्रेस डिटेल वरती क्लिक करायचंय तुम्हाला जर बघायचे असतील तर, आणि नाहीतर सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचं पुढचं जे आहे एक्सपिरियन्स, तुमचं जे आहे क्वालिफिकेशनचं या ठिकाणी पेज ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण क्वालिफिकेशन लिहायचं आहे. या ठिकाणी बघा एक्झाम पास झालेली आहे, डिग्री, बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी कोणती आहे ती या ठिकाणी लिहायची आहे. सब्जेक्ट स्ट्रीम काय असेल तुमचा तो या ठिकाणी टाकायचा आहे. डेट ऑफ पासिंग कधी झालेला आहे म्हणजे या दिवशी इथं डे टाकायचं आहे. त्यानंतर मंथ आणि या ठिकाणी इयर टाकायचं आहे. त्यानंतर बघा पुढे या ठिकाणी मोड ऑफ एज्युकेशन दिलेलं आहे, तर ते फुल टाइम आहे, पार्ट टाइम, डिस्टन्स कशा पद्धतीचं झालेलं आहे तुमचं ते लिहायचं आहे. पर्सेंटेज या ठिकाणी लिहायचे आहेत, आणि त्यानंतर तुम्ही फर्स्ट क्लास आलात, सेकंड क्लास का पास झालात ते या ठिकाणी लिहायचे. तर या सेम वेने तुम्हाला या ठिकाणी बघा 12वी झाली असेल तर ते लिहा, ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल डिग्री ते लिहायचे तुम्हाला, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन काही असेल तर ते पण लिहायचे. त्यानंतर ऑर्डर मध्ये काही लिहायचं असेल तर तुम्ही लिहा, नसेल तर सोडलं तरी चालतं या ठिकाणी. त्यानंतर बघा पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स डिटेल्स या ठिकाणी पाहिजे, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही याच्यामध्ये लिहू शकतात, ते या ठिकाणी लिहायचंय तुम्हाला. या ठिकाणी बघा नॉन लँग्वेजेस दिलेले आहेत, त्या ठिकाणी मराठी, हिंदी आणि इंग्लिश या ठिकाणी टाकायचंय तुम्हाला, तर सगळ्यांना या ठिकाणी टिक मार्क करा तुम्ही. त्यानंतर तुम्हाला हे सगळं व्हॅलिडेट करायचं आहे संपूर्ण माहिती, आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो या ठिकाणी सबमिट होईल आणि प्रिव्ह्यू साठी येईल. त्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल या ठिकाणी दिसतील, तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर असेल, नाव असेल, त्या ठिकाणी सर्व डिटेल ज्या तुम्ही दिलेल्या आहेत, एक्सपिरियन्स असेल, तुमचा एज्युकेशनल क्रायटेरिया असेल किंवा अदर डिटेल असेल तर सर्व या ठिकाणी दिसून जातील. शेवटी या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला एक 5 नंबरचं डिक्लेरेशन वाचायचे. त्यामध्ये डिक्लेअर दॅट आय हॅव डॅश नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन ॲज ऑन डे टुडे. जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला हे डिक्लेरेशन द्यायचंय. तर या ठिकाणी तुम्हाला नाही का 2 पेक्षा जास्त आपत्त्या नसली पाहिजेत, तर त्यासाठी तुम्ही तुमची जेवढी आपत्ती असतील 2 किंवा 1 तो नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला नाही का आय अग्री वरती क्लिक करायचंय, त्यानंतर सिक्युरिटी कोड टाकायचा आहे आणि या ठिकाणी कंप्लीट रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचंय. कंप्लीट रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्याच्या नंतर एकदा फायनल मेसेज येईल की भरलेली सर्व माहिती ही बरोबर आहे का, तर पेमेंटसाठी प्रोसीड करायचंय. ओके वरती क्लिक करायचं. ओके वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शुअर कंटिन्यू म्हणून येईल, तर त्याच्यावरती क्लिक करा.
नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे तुमचं लेफ्ट थंब इम्प्रेशन या ठिकाणी नाही का तुम्हाला याचा फोटो काढून या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला हा सिक्युरिटी कोड टाकायचा आहे. त्यानंतर खाली बघा या ठिकाणी एक लिस्ट दिलेली आहे त्यांनी. तुम्हाला यावेळेस सिलेक्शन होईल त्यावेळेस व्हेरिफिकेशनसाठी ही लिस्ट लागणार आहे. म्हणजे यापैकी जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत ऑनलाईन त्याचीच लिस्ट लागणार आहे या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर लास्ट प्रोसेस जी आहे ती पेमेंटची आहे. त्या ठिकाणी पेमेंट करून तुम्हाला हा जो फॉर्म आहे पूर्ण तो सेव्ह करून घ्यायचा आहे आणि रिसिप्ट सुद्धा सेव्ह करायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.